खरं तर आजच्या पत्रकार परिषदेचा मूळ विषय 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी दापोली विधानसभा मतदारसंघातील काही महत्त्वाच्या विषयांवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि या निमित्ताने हे अतिशय ज्वलंत असलेले विषय हे लोकोपयोगी आहेत ते सुटणं तातडीने मार्गी लागणं या विषयासाठी खरं तर भारतीय जनता पार्टी दापोलीच्या वतीने उपोषणाची नोटीस देण्यात आलेली आहे। वेगवेगळे विषय आहेत, या संदर्भात सविस्तर सन्माननीय दळवीसाहेब बोलतील। मी फक्त यातले प्रमुख मुद्दे सांगतो। दळवीसाहेब, या विषयामध्ये खरं तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे दापोलीमध्ये एकूण 3 भारतरत्नांचा संबंध दापोलीशी आहे आणि या 3 भारतरत्न आणि ज्यांचं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्यांनी देशाचं नाव गौरव दापोलीचा होईल अशा पद्धतीने एकूण ज्यांचं आपल्या सर्वांनाच माहीत असलेली जी नररत्न आहेत यांचं एक स्मारक व्हावं दापोलीमध्ये एकत्रित आणि येणाऱ्या पिढीला या स्मारकाच्या माध्यमातून प्रेरणा मिळावी, देशासाठी काम करण्याची प्रेरणा मिळावी आणि असं एक आदर्शवत असं एकत्रित स्मारक दापोली शहरामध्ये व्हावं अशी मागणी ह्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदा करतो आहे। दापोलीतील तालुका स्कूल गाडीतळावरती जे आहे ते आता शाळा बंद झाली आहे आणि या ठिकाणी जर का अशा पद्धतीचं एखादं राष्ट्रीय स्मारक झालं तर दापोलीमध्ये लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात आणि त्यानिमित्ताने दापोलीशी संबंधित असलेली ही नररत्न आहेत। अशा पद्धतीचा एक विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशासमोर जाऊ शकतो, त्या दृष्टीने त्याची आम्ही मागणी केली आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आता आहे की दापोली मंडणगड आणि दापोली खेड हे जे 2 रस्ते आहेत, ह्या रस्त्यांचं काम हे महाराष्ट्र शासनाच्या हॅम योजनेअंतर्गत मंजूर झालं आहे। या गणेशोत्सवामध्ये काही हजार गाड्या या उत्सवासाठी उशिरा झाला, अन्यथा दापोली मंडणगड रस्ता हा पूर्णपणे बंद झाला असता। इतकं विचित्र पद्धतीचं काम संबंधित ठेकेदाराने केलेलं आहे। अनेक ठिकाणच्या मोऱ्या ह्या आत्ता खचत आहेत, दोन्ही रोडच्या, दापोली मंडणगड आणि दापोली खेड। त्यामुळे येणाऱ्या गणेशोत्सवाच्या आधी तातडीने ह्या रस्त्यांच्या विषयामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष घालणं आवश्यक आहे आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने ते काम चाललं आहे। लोकांना कुठल्याही त्रासाला सामोरं जाऊ नये याची काळजी या निमित्ताने घेणं आवश्यक आहे। त्यामुळे दापोली मंडणगड रोड आणि दापोली खेड रस्ता या दोन्ही ठिकाणच्या विषयामध्ये आम्ही शासनाचं लक्ष वेधलं आहे। रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्हा ह्याला जोडणारा जो आंबेत पूल आहे, या आंबेत पुलाला आपल्या सर्वांनाच माहिती आहे मध्ये एका बार्जने धडक दिली आणि त्याच्यानंतर 2 बार्जने धडक दिली आणि त्याच्यानंतर त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती। खरं तर ही नोटीस आम्ही 6 तारखेला दिली आणि आजच बातमी वाचली की याच्यावरनं 20 टनापर्यंतची वाहतूक करायला पुन्हा एकदा परवानगी देण्यात आली आहे उद्यापासून। पण ज्या अर्थी 20 टनाचीच वाहतूक त्याच्यावरनं होऊ शकेल याचा अर्थ अजूनही हा पूल पूर्णतः सुरक्षित आहे की नाही याची एकदा कधीतरी शासनाने या निमित्ताने माहिती सर्वांना देणं आवश्यक आहे आणि त्या पुलाबाबत ठोस निर्णय होणं आवश्यक आहे। बाबा एक तर नवीन पूल निर्माण केला पाहिजे किंवा तिथल्या वाळू उपशामुळे असं मध्ये एक बातमी आली होती की तिथले काही पिलर्सला धोका निर्माण झाला। नेमकं काय वस्तुस्थिती आहे एकदा ह्या निमित्ताने सर्वांसमोर येणं अत्यंत आवश्यक आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दापोली आणि गुहागरला जोडणारा जो मधली जी खाडी आहे दाभोळ खाडी, याच्यामध्ये माननीय सूर्यकांत दळवी साहेबांनी त्यावेळेचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना एक पत्र दिलं होतं आणि त्या विषयामध्ये 2 बैठका मंत्रिस्तरावरती मंत्रालयामध्ये झाल्या आणि दळवी साहेबांच्या प्रयत्नाला यश येऊन दाभोळ खाडी पुलाचं टेंडरसुद्धा त्यावेळेला निघालं आणि अचानक पुन्हा हे काम थांबलं आहे। म्हणजे टेंडर झाल्यानंतर पुढे प्रगती काहीच झाली नाही
आणि आता असं कळतं आहे की ते परत ठिकाण बदललं जातं आहे. आता या सगळ्यामध्ये कोस्टल रोडवरचा असलेला हा पूल आहे, अतिशय महत्त्वाचा आहे कनेक्टिव्हिटीसाठी. नेमका हा पूल होणार आहे कुठे, कोणाला अजून माहीत नाही आहे. किंवा हा ह्याच्यामध्ये विलंब का होतो आहे. आपल्याला माहिती आहे की कोस्टल हायवेवरच्या सर्वच पुलांचं काम सुरू झालं आहे आणि ते जोरात सुरू असल्याचं काम आता केळशीच्या पुलावरून आपण सगळेजण अनुभवतो आहे. तर या सगळ्या स्थितीमध्ये दाभोळखाडी पुलाचा निर्णय तातडीने होणं आवश्यक आहे आणि या सगळ्यामध्ये लवकरात लवकर स्पष्टता येणं गरजेचं आहे. पर्यटक जे येतात ते फेरीबोटीने हौस म्हणून जातात इथपर्यंत ठीक आहे, पण तरीसुद्धा या दोन्ही तालुक्यातल्या लोकांनासुद्धा फेरीबोटीवरती अवलंबून राहावं लागतं. अनेक वेळेला वादळ असेल किंवा मोठ्या पावसाच्या काळामध्ये डिस्टर्बन्स येतो आणि फेरीबोटीवरती लोड आहे. हे पूल होणं यासाठी खूप आवश्यक आहे. त्या दृष्टीनेही तात्काळ निर्णय व्हावा असं एकूण या निमित्ताने आम्ही म्हणतो आहे. त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आपण सर्वांनीच केळशी परिसरामध्ये मायनिंगच्या विषयामध्ये झालेले तोटे बघितलेत. आपल्याकडे डोंगराळ असलेली शेती, ज्यावेळेला डोंगर सपाट केला जातो त्यावेळेला नेमकी तुझी जागा कुठली, माझी जागा कुठली, इथपासून ते लोकांना प्रचंड मातीच्या हवेतील प्रदूषणामुळे अस्थमासारख्या अनेक रोगांना सामोरं जावं लागतं. अशाच पद्धतीचा एक प्रकल्प हा चिखलगाव भागामध्ये येतो आहे आणि हा अत्यंत धोकादायक विषय आहे. बऱ्याच अडचण अशी आहे की त्या गावामध्ये जो प्रोजेक्ट येतो आहे तो तिथल्या ग्रामपंचायतीलाही माहीत नाही आहे, तिथल्या स्थानिकांना पण माहीत नाही आणि प्रत्यक्षात अनेक पदाधिकारी, काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी असतील, काही लोकप्रतिनिधी असतील, हे मुंबईमध्ये जाऊन मिटिंग घेत आहेत, जागा मालकांना जाऊन भेटत आहेत आणि प्रत्यक्षात मोबदला आम्ही किती देऊ ह्याचं कुठलंही उत्तर न देता दिशाभूल करण्याचं काम लोकांचं चालू आहे. त्यामुळे हे थांबणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे एकतर दापोली तालुक्यामध्ये निसर्गसंपन्न असलेल्या भागामध्ये, पर्यटन दुसऱ्या महत्त्वाचं असलेल्या या सगळ्या तालुक्यामध्ये असे विध्वंसकारी प्रकल्प आणून नेमकं मिळणार काय, कुठला रोजगार उपलब्ध होणार आहे. कारण बरंचसं काम आता याचं यांत्रिकीकरणाने होतं आहे. त्यामुळे निसर्गसंपन्नता पण तिथली जाणार आहे, पूर्णपणे धुळीचं साम्राज्य होईल आणि बागायतदारांचंसुद्धा ह्या निमित्ताने खूप मोठं नुकसान होईल. जागा मालकांच्या हातामध्ये फुटकळ पैसे देऊन त्यांना कसं फसवलं जातं किंवा त्यांचं काय नेमके पैसे मिळतात हे केळशी परिसरातल्या ह्या सगळ्या खाणपट्ट्यामध्ये आपण अनुभवलं आहे. त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये हा पण एक खूप महत्त्वाचा गंभीर विषय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मे 2025ला नगरपंचायत दापोलीच्या पाठपुराव्याला यश येऊन दापोली शहरासाठी अग्निशमन बंबाची मंजुरी मिळाली. 81 लाख रुपये शासन देणार आणि 9 लाख रुपये नगरपंचायतीने भरायचं. त्याच्यानंतर दुर्दैवाने 2 घटना दापोली तालुक्यामध्ये अशा घडल्या. दापोली शहरातच एकदा आग लागली आणि तालुक्यात एका ठिकाणी आग लागली. आणि या सगळ्या स्थितीमध्ये खेड किंवा चिपळूणहून किंवा MIDCतनं मुंबई येईपर्यंत अक्षरशः इथल्या लोकांच्या जीवावरती, त्यांच्या मेहनतीच्या जीवावरती आग विझवली कशी बशी गेली. पण तोपर्यंत मोठं नुकसान काही टाळता आलं नाही. या सगळ्या स्थितीमध्ये आजही 8 लाख रुपये 9 लाख रुपये भरायचे आणि तो पंप यायचा, हे किती दिवस नेमकं टाळलं जाईल याचं एकदा उत्तर दापोलीकरांना मिळणं आवश्यक आहे. ही नोटीस दिल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे फोनही आले, आता काय बंब येणारच आहे, येणार कधी तो, म्हणजे आग लागल्यानंतरच परत आम्ही तिसरा आग लागल्यानंतर आम्ही बंब आणणार का. आणि 9 लाख रुपये जर का भरण्या एवढी परिस्थिती नाही. खरं तर सत्ता आणणं पक्षांतर करून खूप सोपं आहे, पण त्याच्यानंतर सत्ता राबवून ठोस काही विकास कामांचं गणित करून या निमित्ताने लोकांसमोर दाखवणंही खूप महत्त्वाचं आहे. कालच आपण सगळ्यांनी अनुभवलं, काल संध्याकाळी कोंडावरती ज्या पद्धतीने एक लँडस्लाईनचा प्रकार घडला. 8 वर्षापूर्वी त्या कामाचं भूमिपूजन केलं आहे. आता ते कोणी केलं आहे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. या सगळ्या स्थितीमध्ये भूमिपूजन झालं, प्रशासकीय मान्यता त्यावेळेला मिळाली होती, वर्क ऑर्डर दिली होती, पण नगरपंचायतीची अशा पद्धतीच्या कामांना प्राधान्य देण्याची मानसिकता नाही आहे. आणि आमचा आक्षेप ह्या गोष्टीवरती आहे की कोकमबाळीमध्ये सुस्थितीत असलेला एक पूल, अतिशय चांगला पूल, तो पाडायचा, तिथे परत नवीन ब्रिज बांधायचा. मग अशी नको तिथे उधळपट्टी करायच्याऐवजी जी अत्यावश्यक गोष्टी ह्या ज्या आहेत याच्यासाठी हे पैसे खर्च करणं अत्यंत आवश्यक आहे. पण दापोली नगरपंचायतीची मानसिकता नाही. दापोलीतील लोकांना या मे महिन्यामध्ये प्यायला पाणी नाही. भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेतला. सन्माननीय चव्हाण साहेबांच्या सहकार्यातून आम्ही
दापोली शहरामध्ये मोफत पाणी पुरवठा केला. 1 महिना पाऊस उशिरा पडला आणि नंतर आपण सर्वांनीच बघितलं, आम्ही सगळेजण आपण अभिमानानं सांगायचो की दापोली शहरामध्ये 1 थेंब पाणी कुठे साचत नाही. पण यावेळेला दापोली नगरपंचायतीच्या कर्तृत्वाने दापोली आम्ही भरून दाखवली, तुंबवून दाखवली. त्यामुळे दिशाहीन असलेलं काम जे चालू आहे त्याच्यामध्ये हा बंबाचा विषय, अग्निशमन बंबाचा हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सर्व विषयामध्ये लक्ष वेधण्यासाठी शासकीय यंत्रणांचं आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी 15 ऑगस्टला उपोषणाला बसणार आहोत. या विषयामध्ये सविस्तर राजकीय भूमिका सन्माननीय दळवीसाहेब मांडतील. धन्यवाद.